सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी करणार आहे चकाचक अशी मस्त हॉलची डीप क्लिनिंग. सो व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. कारण कसं आहे ना, मुलांचं स्कूल, यांचं ऑफिस, माझे रोजचे काम, डेली रुटीनमध्ये फार असा खूप कमी वेळ मिळतो आणि मी आज ठरवलंच की काहीही झालं तरी आज मी या हॉलची डीप क्लिनिंग करणारच. आणि आज ना आम्हाला बाहेर जेवायला जायचं आहे, तर स्वयंपाकाची सुट्टी आहे, तर तो वेळ मी इथे हॉलमध्ये देणार आहे. सर्वात आधी हे सगळे मी जाळ्या काढून घेणार आहे. जे काही अशा जाळ्या कोणत्यामध्ये वगैरे लागलेले आहेत ते सर्व मी असं काढून घेणार आहे. आणि आज ना मला तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे. माझ्या आवाजामध्ये तुम्हाला कळलंच असेल की आज ना मी खूप खुश आहे, कारण माझ्याकडे उद्याला येणार आहेत माझे आई-बाबा. गेल्या 1 वर्षापासून ते इकडे आलेच नाही आणि अधेमध्ये आम्हीच जात असतो त्यांच्याकडे. म्हणून माझा हा इथे प्रयत्न सुरू आहे. जेवढी कामे होऊ शकते तेवढी कामे आज आणि उद्यामध्ये मी करून घेणार आहे, कारण आई वगैरे आल्यावर सगळं माझं टाईम तिच्याच मागे मागे फिरणार आहे आणि असं 2-3 दिवस आमच्या मस्त अशा गप्पा चालणार आहेत. आणि खरं सांगू, इथे मी ना खूप लांब असते, म्हणून लांब असल्यामुळे सहसा माझ्याकडे कुणीच येत नाही. आणि जर कदाचित कोणी इकडे आले तर माझा असा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करावा, म्हणून मी सगळी कामे अशी आधीच करून ठेवली असते. आणि हॉलमध्ये ज्या काही अशा वस्तू आहेत ते मी सगळं इथे पुसून घेणार आहे. तर इथे मी आधी 1 बकेट पाणी घेतलं आहे, तिथे मी इथे डेटॉल टाकलं आहे. तर इथे मी छान असं ओला कापड करून घेत आहे आणि याच कापडाने मी सगळं पूर्ण हॉलमध्ये ज्या काही अशा वस्तू ठेवल्या आहेत त्या मी सगळं असं पुसून घेणार आहे. आणि मी घरामध्ये कुठलाच असा हार्ड सोल्युशन लिक्विडचा वापर करत नाही. आणि मला ज्या काही अशा वस्तू पुसायच्या असते तर ते मी डेटॉलनीच पुसत असते, कारण कसं आहे ना, डेटॉलनी जे काही असं धूळ तर साफ होतेच, पण जे काही असे जर्म्स वगैरे लागलेले असतात ते पण असे साफ होऊन जातात. आणि इथे मी टी व्ही छान अशी क्लीन करून घेत आहे, कारण टी व्ही आपण फक्त पाहत असतो आणि टी व्हीला असं फारसं काही आपण हात लावत नसतो, त्याच्यामुळे टी व्हीला असं खूप काही अशी खराब झालेली नाही, फक्त इथे धूळ लागलेला आहे, तर तो मी इथे पुसून घेते छान असं. आणि इथे मी हॉलच्या उजव्या बाजूला हा कूलर ठेवला आहे, कारण कसं आहे ना, मध्ये मध्ये खूप ऊन पडत असते, मग गरमी पण होत असते, म्हणून मी सध्या हा कूलर इथेच हॉलमध्येच ठेवला आहे. तर म्हटलं याला पण छान असं मस्त पुसून घेऊया, कारण आपण घरात अशा महागड्या वस्तू घेतो आणि त्या तशाच आणून ठेवत असतो, मग तिथे काही दिवसांनी खूप अशी धूळ जमलेली असते, मग ते आपण एका वेळे असं साफ करायला गेलं की ती सहसा अशी साफ होत नाही आणि त्याच्यासाठी मग आपल्याला असे हार्ड सोल्युशनचा वापर करावा लागते. म्हणून मग असं किमान वीकली, नाहीतर 15 दिवसातून, नाहीतर मंथली तरी असं आपण अशा वस्तू आपण क्लीन करत राहिलं पाहिजे, ते मग छान अशा नीट अँड क्लीन दिसतात. आणि घरामध्ये जर अशा सगळ्या वस्तू अशा साफसुथऱ्या असल्या की आपलं घर पण असं चकाचक दिसत असतो. ऑलमोस्ट बरीच कूलरची क्लिनिंग झालेली आहे
चारही दिशेने मी असं छान असं क्लीन केलेलं आहे. तर इथे माझ्याकडे कूलरचं कवर आहे, पण सध्या मी त्याला लावत नाही. तर सध्या मी इथे एक जुनी ओढणी आहे माझी, त्याच्यानेच मी इथे वर कवर करून ठेवते, जेणेकरून धूळ थोडं कमी बसेल आणि ओढणी आपल्याला कधी पण असं वॉश करता येते. सो इथे मी छान अशी कवर करून ठेवते. आणि इथे मी छान असं मनी प्लांटची कुंडी, छोटीशी कुंडी इथे मी ठेवणार आहे, जेणेकरून हा एरिया जो आहे तो खूप छान वाटेल. तर बघा, हा टेबल ॲक्च्युली माझा लॅपटॉपचा आहे. तर सकाळला मला हा पुसायचं होतं, म्हणून मी इथलं सगळं लॅपटॉप वगैरे आतमध्ये नेऊन ठेवले. तर चिवला हा टेबल असा रिकामा दिसला, तर तिने आपलाच असा पसारा करून ठेवला. तर म्हटलं बाकीची क्लिनिंग होईपर्यंत मी तिला खेळू दिले. तर तिने असे छान, खूप छान छान असे ब्रासलेट तयार केले आहे तिच्या बहिणींसाठी, तर तिच्या काही फ्रेंड्ससाठी आणि तिने माझ्यासाठी पण खूप सारे असे ब्रासलेट, अँकल वगैरे तयार केलेले आहे. तर मी म्हटलं तिला आता थोड्या वेळ इथे खेळू देऊया. आणि आता मी तिला इथून पळवलं. तर म्हटलं आता हा पूर्ण जो तिने पसारा करून ठेवला आहे तो सगळं असं आवरून ठेवायला हवं. आणि मी हा पूर्ण टेबल असा पुन्हा एकदा रिकामा करून घेणार आहे आणि याची पण मी क्लिनिंग इथे करणार आहे. आणि मी याच्यावरचे सगळं काही असं पसारा तो आवरून घेतला आहे. आणि जे काही इथे धूळ वगैरे लागली आहे, जे काही अशी बारीक बारीक धूळ असते, ते मी एका सुक्या कपड्याने अशी पुसून घेत आहे. आणि मी इथे आता हे विम लिक्विड स्प्रे आहे, तर मी याच्यानेच पूर्ण हे क्लीन करणार आहे. कारण वाईट असल्यामुळे इथे धूळ थोडी जास्तचीच बसलेली आहे, म्हणून मी आणि हे मी विम लिक्विड स्प्रे मी याच्यामध्ये थोडा हे टाकलेलं आहे, आपलं विनेगर पण मी ते ॲड केलेलं आहे. आणि कसं आहे ना, हॉल म्हटलं की कोणीही जरी आपल्याकडे आले तर ते हॉलमध्येच बसतात. तर त्यासाठी हॉल आणि त्याच्यामध्ये ठेवलेल्या काही अशा वस्तू आहेत त्या असं नीट अँड क्लीन असणं खूप गरजेचं असतं. आणि दररोज आपण घर क्लीन करतच असतो, म्हणून खूप काही असं धूळ वगैरे लागत नाही, फक्त पसारा होत असतो, तर तो आपल्याला रोजच असं आवरावं लागत असते. आणि माझ्याकडे ना मुलं जर असे घरी वगैरे राहिले तर ते हॉलमध्येच असतात दिवसभर, कारण हॉलमध्येच आम्ही टी व्ही लावला आहे आणि मुलांना टी व्ही ज्या रूममध्ये असते, मुलं पण त्याच रूममध्ये शक्यतोवर असतात आणि मग पसारा पण करून ठेवतात. त्याच्यामुळे आपल्याला असं सतत आपल्याला पसारा असा आवरावं लागत असतो. तर आता मी हा फॅन साफ करून घेणार आहे. आपण हा फॅन असाच लावला असतो आणि मग त्याची पण अशी क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि आता आजकाल असे बरेच व्हिडिओ असतात यूट्यूबवर, जिथे काही डस्टिंग ब्रशचं आणि टूल्सचं असं वापर करून फॅन पुसले जाते. पण मी इथे सजेस्ट करेन, प्लीज तसं नका करू, कारण त्याच्यामुळे ज्या आपल्या फॅनच्या पात्या असतात त्या अशा वाकड्या होतात आणि मग काही दिवसांनी फॅन खराब होण्याची शक्यता पण असते. तर असं नेहमीच असं हाताने क्लीन करावं. तर इथे मी असा हाच खराब झालेला कापड घेतला आहे, त्याला मी छान असं ओला करून घेतला आहे. तर इथे मी पूर्ण फॅन असं हातानेच चकाचक करणार आहे. आणि खरी गोष्ट आहे की जेवढे आपण हाताने क्लिनिंग केली तेवढी ती छान होत असते, आणि जेवढे आपण असे काही टूल्स वापरून केली तर ती क्लिनिंग थोडी वेगळीच होत असते. तर आता मी हे घड्याळ पण मी साफ करून घेणार आहे. हे घड्याळ आपल्याला नेहमी आपल्याला असं टाईम सांगत असते, तर आपण त्या घडीला पण असं थोडं टाईम दिलं पाहिजे. तर इथे मी याच विम लिक्विड स्प्रेने ही वॉच अशी छान मस्तपैकी साफ करून घेणार आहे.
अजून आणि आपण आपल्या घरात काही असे फोटो फ्रेम्स खूप आवडीने लावत असतो, तर ते पण असं वेळोवेळी स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं का. आणि हा बघा, हा इथे असा मध्ये-मध्ये येतो आणि त्याचा आज एकच प्रश्न सुरू आहे, की आई-बाबा कधी येणार आहेत, कधी येणार आहेत? बस तो येऊन जाऊन मला तो एकच प्रश्न विचारून राहिला, तर मी त्याला इथून पळवून काढला. तर बघा आता इथे मी पूर्ण असे फोटो फ्रेम पूर्ण क्लीन करून घेत आहे. तर आता अशाच प्रकारे मी हा स्विच बोर्डसुद्धा असं पुसून घेणार आहे आणि मी हा स्विच बोर्ड असं एका सुक्या कपड्यानेच पुसून घेत आहे. तर आता हे सोफ्याचे कवर वगैरे आहेत ना, ते चालले आता वॉशिंग करायला, कारण पूर्ण जाड्या वगैरे या सोफ्याच्या कवरवरच पडलेले आहेत. तर मी म्हटलं की आता हे सगळे सोफ्याचे कवर आहेत ते मी वॉशिंगला लावून घेते. कारण कसं आहे ना, ऊन खूप छान निघालेलं आहे आणि जोपर्यंत माझा हा पूर्ण हॉल क्लीन होते तोपर्यंत मशीनमध्ये छान लवकर धुतल्या जाते आणि सुकल्या पण जाते. तर इथे मी हा सोफा छान असं डस्टिंग करून घेतला आहे. तर कसं आहे ना, आपण सतत सोफ्यावर बसतो आणि कधी-कधी आपण जेवण पण इथेच असं करत असतो. म्हणून याला असं छान पुसून घेणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून जी पण अशी कानाकोपऱ्यातली धूळ आहे ती निघून जाईल. तर इथे मी एक व्हाईट असं स्वच्छ कापड घेतलं आहे आणि मी ते कापड असंच थोडा ओला केला आहे. तर त्याच्यानेच मी हे कानाकोपरा असं पुसून घेत आहे. सही लग रहा है। ये बहुत है। तुम संभाल पाओगी रुक जाओ। सो फायनली माझं हॉल डीप क्लिनिंग झालेलं आहे. तर बघा आता किती छान असं मस्त लूक दिसतोय. तर चला आता बाय बाय एव्हरीवन. व्हिडिओ इथेच थांबवते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सो टेक केअर. हॅव अ नाईस डे.